नमस्कार, मी प्रतिभा. मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण घाण्यावर काढलेले शेंगदाणा तेल याविषयीची माहिती पाहणार आहोत. पूर्वीच्या काळी आपल्या घरी शेंगा पिकत असत, त्यामुळे फोडून त्यावर गावात एखादा तरी घाणा असे त्यावरून तेल काढले जाई व अशा पद्धतीचे तेल खाल्ले जाई. आता घाणेही राहिले नाहीत. आता आपण डायरेक्ट पिशव्या बरेच लोक वापरतात, पण आज तरी आम्ही घाण्याचंच तेल वापरतो. शुद्ध व नैसर्गिक हे असे तेल असते. याच्यामध्ये कोणतेही नैसर्गिक रसायन किंवा प्रिझर्वेटिव्ह हे नसते. नैसर्गिक पद्धतीचे हे तेल असते. थंड दाबाने तेल काढल्यामुळे व्हिटॅमिन ई, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट यामध्ये टिकून असतात. मोनो अनसॅच्युरेटेड अँड पॉली अनसॅच्युरेटेड ॲसिडमुळे कोलेस्टेरॉल संतुलन राहते. यामुळे हृदयासाठी हे तेल चांगले आहे. व्हिटॅमिन ई असल्यामुळे त्वचा उजळ होते, केस गळती कमी होते. हलक्या आचेवर शिजवलेले पदार्थांमध्ये हे तेल पचायला सोपे होते. त्यामुळे पूर्वीच्या काळी पिठल्यावरती वरतून हे तेल घेतले जायचे किंवा चटणीवरती वरतून हे तेल घेतले जायचे. साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. डायबेटिक पेशंटसाठी त्यामुळे हे तेल मदतकारी आहे. या तेलाचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो. ज्या गरोदर स्त्रिया आहेत या तेलामध्ये B12 असल्यामुळे त्यांनाही हे तेल फार उपयुक्त आहे. तर काही लोकांना या तेलाची ॲलर्जी असते. तेल खाल्ल्यानंतर जर आपल्याला त्रास झाला तर आपल्याला ॲलर्जी आहे असे आपण समजावे. या तेलामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न इत्यादी घटक असतात. त्यामुळे आरोग्यासाठी हे तेल चांगले आहे. हे तेल जरी चांगले आहे म्हणून आपण जर खूप प्रमाणात खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसून येतील. तेल हे बेतानेच खाल्ले पाहिजे. कुठलीही तेल तूप बेतानेच खायला हवीत. त्याच्यामुळे जरी ते तेल आरोग्याला चांगले असले तरी त्याचा यथेच्छ वापर करणे किंवा भरपूर वापर करणे केव्हाही हितावह नाही. व्हिडिओ जर अशा तेलाचा घाण्यावरच्या आपल्या आहारात समावेश असायलाच हवा. आपले आरोग्य आपण जपायलाच हवे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा मला. नवीन जर व्हिडिओ पाहायचे असतील सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.